नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर. आजचा व्लॉग आहे ना बसच्या वर्कशॉप वर चालू होतंय. इथे आहे ना सगळं बस वगैरे चालू होता. आमच्या काका आहे ना त्यांची रिटायरमेंट आहे, त्यामुळे आम्ही आलेलो आहे. हा माझ्या काकाच मुलगा बघा किती मोठं आहे. लाईफ मध्ये मी फर्स्ट टाइम एक्सप्लोर करतोय असं एवढं, म्हणजे वर्कशॉप वगैरे लय भारी भारी. हे बघा इथं बसेसचे काम होत आहे. सगळं बसेसचं सामान काढलेलं आहे बघा, लय भारी आहे. म्हणजे भाऊ कसं इथं एकदम भारी. मी आलेलो आहे बराच वेळेस इथं. कस काय? मी पहिले जॉब करत होतो हा का, पार्ट टाइम मध्ये. लय भारी. इथं हे बस आहे, पूर्ण काम चालू आहे आता. तिथं काच वगैरे लावणं, सीट्स वगैरे लावणं, लय भारी आहे. ते सगळं बस आहे ना असेंबल होत आहे. काढलेलं आहे बघा, म्हणजे हे बी न कामच आहे सगळं. इथं सगळं आता बस आहे ना पहिले आधी बनवता, मग ते खराब झाले की मग त्याला रिअसेंबल करतात. सगळं मशिनरीज वगैरे ठेवलेलं आहे. किती मशीन्स आहे तिथं, म्हणजे एवढं मोठं वर्कशॉप आहे ना. याच्या बाजूला पण आहे अजून बघा पत्रा कटिंगची मशिनरी, एकदम भारी बनवलेलं आहे इथं. ही बस बघा किती भारी आहे. आणि इथं ना इंजिन विभाग आहे. इथे सगळे ना इंजिन वगैरे असेंबल होतात बसमध्ये. पहिल्यांदा बघतो मी असं काही एक्सप्लोर करायला पाहिजे असं भारी भारी की बस कसं बनता वगैरे, ज्यामध्ये आपण म्हणजे लहान असं मोठं झालो त्या ट्रॅव्हल करून त्या बसमध्ये, तर ते बनता कसं हे बघण्यात ना मजाच वेगळी आहे. बघा हे इंजिन आहे, किती मोठं राहतं. म्हणजे व्हिडिओ छोटं वाटतंय पण खूप मोठं आहे इंजिन. किती भारी आहे, असं वाटतंय कोणत्या सुपर कारचंच इंजिन आहे. इकडं मशीनचा आवाज येतो, त्यामुळे तुम्हाला काही आवाजच नसेल येत. ते इन्फॉर्मेशन सांगता येते, ते आम्हाला आहे ना सगळी इन्फॉर्मेशन देत होते. इकडे आहे ना इंजिन असेंब्ली आहे. हे काय रे? अरे इंजिन असेंब्ली म्हणजे ना छोटे छोटे जे पार्ट आहे ना ते सगळे असेंबल करतात. आता आपण जे बघितलं ना मोठं, तर ते इथून असं असेंबल झालं, ते बघितलं ना आपण. त्याचं छोटे छोटे पार्ट मर्ज करतात आणि मग मोठं इंजिन बनवतात. अच्छा हा, म्हणजे इथं नट बोल्ट वगैरे ते सगळं लयच मोठं आहे. आपण तर हे मला पण एवढं माहित नाही, पण इथं लिहिलेलं आहे की फ्यूल इंजेक्शन पंप आहे. तर ते फ्यूल वगैरे इंजेक्ट वगैरे करत नाही का, मे बी त्याचं असू शकते. तर इथं आहे ना ऑलरेडी इंजिन्स वगैरे जे असतात ते आहे ना इथं ते टेस्टिंग वगैरे करतात. म्हणजे कोणते इंजिन कोणते फ्यूल पंप वगैरे चांगले, म्हणजे चांगले एखादा पार्ट वगैरे रिप्लेस करून ते जे पंप आहे ते चांगले बनवतात. आणि ते पंप वगैरे टेस्टिंग करण्याचं आहे ना, ते आम्हाला GST वाले ते कर्मचारी होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की ते मशीन वगैरे मध्ये टेस्टिंग सगळं इथं होतं. ओके, म्हणजे ती मशीन आहे टेस्ट करायची चालू आहे का नाही. एखादं जर त्याच्यातलं पार्ट खराब निघालं तर ते नवीन टाकतो आणि त्या पंपला चालू करतात. ओके, हे ना क्रँक आहे, हे ना इंजिन मध्ये लावता, रोटेट होऊन आहे ना एनर्जी जनरेट करतं. म्हणजे ना बस समोर जावी. ट्रॅक येते बघा ना. हा किती मोठं आहे.